बॉम्ब तयार करणं, हल्ले कसे केले पाहिजेत, एकल हल्ला कसा केला पाहिजे, अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन रॅडिकलाइज करण्याच्या दृष्टीनं जी काही नेटवर, डार्क नेटवर, पब्लिकेशन्समध्ये असं जे मटेरियल सर्क्युलेट होत होतं, हे बॅन करण्याकरता राज्यामध्ये एक्सप्रेस कायदा नव्हता. परंतु आता आपण जो जनसुरक्षा कायदा तयार केला, त्या कायद्यामध्ये अशा प्रकारचं मटेरियल बॅन करून त्याचं सर्क्युलेशन करणाऱ्यांवर आपल्याला कारवाई करता येते. त्यामुळे ती कारवाई राज्याने केली आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रशांत किशोर यांना राजकीय सल्लागार नेमल्यानंतर कुठेतरी भाजप नाराज आहे, अशा प्रकारच्या बातम्या, चर्चा समोर येतात. पहिल्यांदा तर त्यांनी कोणाला नेमलं हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्हाला अधिकृतपणे त्यांनी कोणाला सल्लागार नेमलं आहे हे आम्हाला त्यांनी कळवलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यावरच मी या संदर्भात बोलेन. पण एकूणच कुठेतरी प्रशांत किशोर यांची नेमणूक झाल्यामुळे अरे मला माहितीच नाही नेमणूक झाली तर तुम्ही मला का विचारता? माझ्या पक्षाचं मला विचारा. देखिए, आरएसएस के परम पूजनीय सरसंघ चालक जी जो बोलते हैं वो किसी एक पार्टी के लिए या एक गुट के लिए या एक संस्था के लिए बात नहीं होती, हमारे देश के लिए वो बोलते हैं. मुझे ऐसा लगता है कि चाहे वो पक्ष हो चाहे विपक्ष हो, उन्होंने जो बातें कही इस देश के हित की बातें कही है, सभी के लिए कही है. सभी उसमें से बोध लेंगे और अगर हमारे विपक्ष को वो बातें पसंद आई है तो मैं उनका अभिनंदन करता हूँ, उनको बधाई देता हूँ. 20 माध्यमांशी संवाद साधत होते. आज 6.5 लाख शेतकऱ्यांची खाती नील झाली आहेत असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या कामांकरता समन्वय बैठक घेण्यात आल्याचं देखील त्यांनी कळवलंय.